अब्जाधीश होता येणार नाही तर. अजिबात नाही. हे म्हणजे असं झालं ना की जिम लावली नाही, डाएट सुद्धा केलं नाही, पण नुसते फिटनेस ते रील बघून सिक्स पॅक येण्याची वाट बघत बसलोय आपण. हा एकदम चपखल उदाहरण आहे हे. आणि हेच वास्तव जीवनात कसं काम करतं ते पाहिलं ना तर खूप रंजक गोष्टी समोर येतात. विशेषतः आजकालच्या या डिजिटल दुनियेत. हो, कारण इथेच खरी गोम आहे ना. आता समजा 2 मुलांना यूट्यूबर व्हायचंय. हं. एक जण फक्त व्हायरल होण्याचं स्वप्न पाहतो, पण त्याच्याकडे चांगला मोबाईल नाही, कॅमेरा नाही म्हणून तो सुरुवातच करत नाही. तो फक्त माझ्याकडे साधने नाहीत अशी कारणं देतो. आणि दुसरा? दुसरा एक मुलगा आहे जो जुना मोबाईल आणि फ्री ॲप्स वापरून व्हिडिओ बनवायला लागतो. बरोबर. आणि या दुसऱ्या मुलाच्या यशामागे ना एक मानसशास्त्रीय कारण दडलेलं आहे. कोणतं कारण? तो फक्त स्वप्न बघण्यातून मिळणाऱ्या त्या इन्स्टंट डोपामाइनवर अवलंबून नाहीये. तो रोज एडिटिंग शिकतोय, कॅमेरा अँगल समजून घेतोय. हो, म्हणजे तो प्रॅक्टिकली काम करतोय. होय. ही कौशल्य मिळवण्याची प्रक्रिया खूप कंटाळवाणी असते, पण तो न थकता स्वतःचे स्किल्स विकसित करतोय. म्हणजेच तो स्वतःची लकडी मजबूत करतोय. आणि म्हणूनच जेव्हा संधी चालून येते तेव्हा तो तयार असतो. हे ना मला त्या जुन्या शेतकऱ्यांच्या गोष्टीसारखंच वाटतंय. कोणती गोष्ट? ती 2 शेतकऱ्यांची गोष्ट आहे ना. एक शेतकरी फक्त आकाशाकडे बघून पावसाची वाट बघत बसतो. अच्छा, हो. आणि दुसरा शेतकरी शांतपणे जमीन नांगरून बी पेरून तयार राहतो. पाऊस दोघांच्याही शेतात पडतो, पण पीक फक्त दुसऱ्याच्याच शेतात येतं. अगदी तेच. कारण नशिबापेक्षा जास्त महत्वाची तयारी असते. बरोबर. यश म्हणजे फक्त अचानक मिळालेली लॉटरी नाहीये, तर ती तयारी आणि संधी यांची भेट असते. पण मग आजच्या या इन्स्टंट जनरेशनला हा साधा नियम का समजत नाहीये? आपण सगळेच असे शॉर्टकट का शोधतोय? कारण सोशल मीडियामुळे ना आपलं वास्तव पाहण्याचा दृष्टिकोनच पूर्ण बदललाय. आपण जेव्हा सोशल मीडिया उघडतो तेव्हा आपल्याला लोकांचे यश, त्यांचे पैसे आणि त्यांची लाईफस्टाईल दिसते. हो, फक्त चांगल्याच गोष्टी दिसतात तिथे. एक्झॅक्टली. आपण फक्त ते तयार झालेलं आणि चकचकीत जाळं बघतो. आणि त्या